हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतरीही तुटे नाही या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे समर पुन्हा पुन्हा हॉलमध्ये येतो. स्वानंदी आणि समर पुन्हा हॉलमध्ये येतात. तेव्हा समर सांगत असतो की काकू तुला कळत कसं नाही आहे की अंशू आणि सुशचं लग्न हा पर्याय नाहीच आहे. तेव्हा समर या लग्नाबद्दल बोलत असतो. तेवढ्यात सुशमध्ये बोलायला लागते की का असं करतायत तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की सुश तू तू काय करतेस, तुला कळतं आहे का. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम तुम्ही थांबा, सुश तुला कळत नाही तू काय करतेस ते. तेव्हा सुश बोलते की तुम्हाला काय वाटतं मी बावळट आहे का, म्हणजे मी बावळटपणा करते का, मला काही अक्कल नाही आहे, मला कळत नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की सुश काय करतेस तू, असा बावळटपणा तू याआधी केला होता. माझ्या लग्नाच्या वेळी तुला माहिती आहे ना किती मोठ्या पैशांचा खड्ड्यात तू खणला होतास, फसली गेली होतीस. तेव्हा सुश बोलते की वा ताई वा, म्हणजे तुला आत्ता हे सगळं माझं पास्ट काढायची गरज होती का, मला वाटलं नव्हतं तू अशी करशील म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की सुश मी तुझं पास्ट वगैरे काढत नाही आहे, तुला सांगून दाखवते की तू कशी आहेस म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की समर प्लीज ना, अरे नको करूयात आपण, आता जे झालं आहे ते झालं आहे ना. समर सॉरी अंशू आणि सुशचं लग्न नको मोडायला. तेव्हा समर बोलतो की काकू तू असं दुटप्पी वागशील मला असं वाटलं नव्हतं. तेव्हा मल्लिका बोलते की अरे असं का करतोयस तू, असं का म्हणतोयस. तेव्हा समर बोलतो की काकू अगं तू असं तुला चिंगीच्या वेळेस नाही वाटलं, चिंगीच्या पोटात तर अंशूचं बाळ होतं तेव्हा नाही वाटलं तुला, आणि तू आत्ता बोलून दाखवते. तेव्हा मल्लिका पुन्हा नाटक करायला सुरुवात करते की समर हे बघ, असं असं तुटक वागता नाही येणार मला, कारण की मी आई आहे त्याची, आणि मीच त्याच्या भविष्याचा विचार नाही केला तर काय करायचं. एक तर बापाविना वाढलेलं पोर येते. मल्लिका पुन्हा इमोशनल ड्रामा सुरू करते. तेव्हा समर त्यांच्या लग्नाला परमिशन देतच नसतो. तेवढ्यात सुश जोरात ओरडते की बास बास, कोणीही बोलायचं नाही आता. आणि ती समरलाच बोलते की तुम्हाला कोणी अधिकार दिला आमचं लग्न मोडण्याचा. तेव्हा सुश ओरडते. तेव्हा समर थोडा शांत होतो. स्वानंदी समरला हात धरून मागे करते आणि पुढे जाऊन बोलते की बास, एवढ्या आवाजात राजवाड्यांशी बोलायचं नाही, हे राजवाड्यांचं घर आहे, त्यांच्याशी इथून मागे कोणीही एवढ्या आवाजात बोललेलं नाही, आणि जर पुन्हा मला ह्या आवाजात जर तू बोलताना दिसलीस ना तर जीभ हासडून ठेवेल तुझी. नवरा आहे माझा, त्याच्याशी व्यवस्थितच बोलायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की कालपासून गप्पा बसली, याचा गैरफायदा घेतेस तू. हे समर स्वानंदीकडे बघून ऐकतच असतो. तेव्हा स्वानंदी सुशला हात धरून पकडते आणि बोलते की अक्कल ठिकाणावर आण, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, नाहीतर उद्या पस्तावशील. तेव्हा सुश थोडी नमते आणि बोलते की फाईन, आय एम सॉरी, पण मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहे. सुश तिथून चालली जाते. तेव्हा समर बोलतो की हा विषय असा संपणार नाही, पण मला हे लग्न मान्य नाही म्हणजे नाही. तेव्हा सगळे शांत होतात. तेव्हा अर्पिता मध्येच हसायला लागते. तेव्हा आजी बोलते की अर्पिता तुला मध्येच असं काय झालं का हसायला. तेव्हा अर्पिता बोलते की सॉरी, ती म्हण आहे ना, जब मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी, तसं झालं आहे, कोणी काहीच करू शकत नाही. ते आजी अर्पिताला बोलत असते की तुला अर्पिता तू काय बोलतेस, तुला तरी कळते का. तेव्हा अर्पिता गप्प बस. तेव्हा अर्पिता हसते आणि बोलते की वा, आजीचं फेवरेट वाक्य की गप्प बस, मला माहीतच होतं तू असं बोलणार आहेस म्हणून. तेव्हा समर बोलतो की अर्पिता. तेव्हा अर्पिता ओरडते आणि बोलते की काय अर्पिता अर्पिता लावलं आहेस रे, ती कुठली दीड दमडीची मोलकरीण, ती आपल्या घरी शोभतही नाही, आणि काय म्हणते तर तिच्या पोटात अंशुमनचं बाळ आहे, हे कशा सिद्ध झालं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की कुठली आई आपल्या पोटातल्या बाळाबद्दल असं खोटं सांगणार नाही आणि त्याच्या बापाबद्दल खोटं सांगणार नाही. तेव्हा अर्पिता हसायला लागते. तेव्हा स्वानंदी बोलते की हसण्यासारखं काय. तेव्हा अर्पिता बोलते की आपली काही DNA टेस्ट झालेली नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की हो का, मग DNA टेस्ट करायच्या वेळेस सगळे गप्प का झाले, आणि अंशुमन घाबरला होता आणि त्याने सगळं मान्य केलं, हे विसरलात का तुम्ही. तेव्हा अर्पिता बोलते की नाही सगळं आठवतं आहे मला, पण मुद्दा हाच आहे की DNA टेस्ट झालेलं नाही आहे आणि ते बाळ अंशुमनचं नाही आहे. तेव्हा समर पुन्हा बोलतो की अर्पिता तुला जास्त बोलतेस तू, असं वाटत नाही तुला. अर्पिता खूपच बडबड करत असते. तेव्हा समर तिच्यावर ओरडतं. तेव्हा मल्लिकाही तिकडनं अर्पिताला सांगत असते की अप्पी. तेव्हा अर्पिता बोलते की तू गप्प बस, मगाशी हा तुला दुटप्पी म्हणाला, त्याचं वागणं खटकत नाही तुला, अंशुमनला तर पाहुण्यांसमोर मारलं.
तेव्हा अर्पिता बोलते की आत्ता कुठे दादा दादा तुला घरच्यांविषयी काही वाटत नाही का रे, फॅमिलीविषयी? आत्ता कुठे अंशुमनने चांगल्या मुलीशी लग्न केले तर तू ते चिंगीशी लग्न करायला लावतोय, मोडायला लावतोय, असं का करतोयस? तेव्हा स्वानंदी बोलते की काय बोलला अर्पिता ताई? 10 वेळा विचार करायला हवा होता की त्यांना भावंडांविषयी काही वाटत नाही म्हणून. मला माहिती त्यांना भावंडांविषयी काय वाटतं. ते तुम्हाला तिघा भावंडांना लहान भावंडांपेक्षा ना बापासारखं वागणूक देतात. ते असं समजतात की ते मुलंच आहे, आणि हे मी अनुभवलं आहे. एवढा जीव काढूनही तुम्हाला काही वाटलं नाही बोलताना. तेव्हा तेव्हा समरला थोडं वाईट वाटत असतं. तेव्हा अर्पिता बोलते की आम्ही काय बघून घेऊ, तू मध्ये पडू नकोस हां, तू बाहेरून आली, आम्ही आमचं भावंड बघून घेऊ म्हणून. आणि एक खरं सांगू का, त्या चिंगेपेक्षा ना तू थोडीशी वरच्या क्लासची आहे, थोडीशी एकदम. आम्ही राजवाडे आहोत, आम्ही एकमेकांना काही बोलू, त्यात तुझा काय संबंध? तेव्हा अर्पिता सरळ सरळ स्वानंदीवर आरोपच लावते की ते चिंगीचं काय माहिती का, जसं तू कशी या प्रॉपर्टीची मालकीण व्हायला बघतेस, समर राजवाडेला जाळ्या तोडून त्याच्याशी लग्न करून सगळं करायला बसली आहेस, आयत्या बिळावर नागोबा व्हायला बसली आहेस, तसंच चिंगीलाही तेच करायचं आहे. आणि असं जेव्हा अर्पिता बोलते तेव्हा समर इतका चिडतो आणि जोरात ओरडतो की अर्पिता एकदम घाबरते. इकडे आदिरा मंदाकिनीला समजत असते की अहो आई, मी तुमच्या मुलीसाठीच बोलते, मला माहिती माझा भाऊ कसा आहे, तो चांगला मुलगा नाही आहे. तेव्हा मंदाकिनी जास्तच ओव्हर ॲक्टिंग करत असते. ती बोलते की काय तू तर बोलूच नको, तू लग्नाच्या गोष्टी करूच नको. तेव्हा रोहनही बोलतो की गप्प बसा ना आधी, ॲटलिस्ट तू तरी शांत हो. तेव्हा मंदाकिनी अजून फूस लावते, बघितलंस ना, तुझंही ऐकत नाही आहे ही किती, आणि लग्नाच्या गोष्टी करते, आणि तू काय सांगते का लग्नाबद्दल? तू तर सारखं भांडण झाली की माहेरी जाऊन बसते. तेव्हा अर्पिता सरळच बोलते, तेव्हा आदिरा सरळच बोलते की आई, ते गोष्टी तर तुम्ही सांगूच नका. तुम्हाला आठवतं आहे ना, तुम्ही रोहन आणि माझं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तर तेही पैशांसाठी, आणि आमच्या लग्नात तुमच्यामुळेच प्रॉब्लेम्स आले होते, नाहीतर आमचं लग्न सुरळीत पार पडलं असतं. तुम्ही ह्या गोष्टी करूच नका. तेव्हा पुन्हा रोहन बोलतो की अरे ॲटलीस्ट गप्प बसा. समर बोलतो की एक शब्द जरी बोललीस ना अर्पिता स्वानंदी मॅडमविषयी तर याद राख, वहिनी इतक्या तुझ्या मोठ्या वहिनीला आई समान मानतात, आणि काय सगळे संस्कार विसरलीस का तू राजवाडे घराण्यातले? विसरलीस सगळं? तेव्हा अर्पिता बोलते की पण दादा ते आपल्यामध्ये का बोलते? तेव्हा समर बोलतो की बोलणार, कारण की त्या बायको आहे माझ्या, आणि त्या ज्या बोलल्या ते 100% खरं आहे, आणि स्वानंदी मॅडम जे बोलल्या ते 100% खरं आहे, न्यायाला धरून आहे, आणि म्हणूनच माझा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. तेव्हा सगळ्यांसमोर स्वानंदीचा हात धरतो. स्वानंदी ही शॉक होते, ती समरकडे बघत असते. तेव्हा सगळे समरकडे बघत असतात. समरने स्वानंदीचा हात पकडलेला असतो, आणि ते समर स्वानंदीला पुढे घेतो आणि अर्पिताला बोलतो की त्यामुळे त्या जे काही म्हटलं आहे, त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे, आणि स्वानंदी मॅडमने जो निर्णय घेतला आहे तो त्यांच्या एकट्यांचाच नाही, आमच्या दोघांचा आहे. आणि या घरात जे वागणुकीला महत्त्व दिलं जातं, तेव्हा समर स्पष्ट सगळ्यांसमोर बोलतो की त्या सौभाग्यवती स्वानंदी समर राजवाडेत, ना त्यांनी कधी मला तालावरती नाचवले, ना कधी जाळे तोडवले, आणि स्वानंदी मॅडम आणि माझे सूर जुळले म्हणून आम्ही नवरा बायको आहोत, आणि माझ्या बायकोला माझ्या घरात योग्य तो मान मिळालाच पाहिजे. त्यामुळे स्वानंदी मॅडमशी कोणी उर्मटपणा केला तर तो मी चालून घेणार नाही. या घरात सगळ्यांचे एकमताने गोष्टी होतात, निर्णय होतात, आणि ती व्हायलाच पाहिजे. आणि माझ्यासाठी स्वानंदी मॅडमचं म्हणणं, त्यांचं मत अत्यंत महत्त्वाचं आहे आणि योग्य आहे. मी खंबीरपणे त्यांच्या मताला पाठिंबा देणार आणि त्यांच्या पाठी उभा राहणार कायम. तेव्हा अर्पिता बोलते की एवढं का ऐकवतोयस मला? तेव्हा मल्लिका बोलते की अप्पी गप्प बस. तेव्हा अर्पिता बोलते का मी नाही गप्प बसणार आहे. तेव्हा समर बोलतो की अर्पिता आई आहेस ना तू एका बाळाची, तुला भावना नाही दुसऱ्या स्त्रीविषयी? स्वतःच्या भावाने केलेल्या चुकीला तू पाठिंबा घालतेस? एका लहान मुलीला त्याने फसवलं तरी तू त्याला पाठीशी घालतेस? तुला सहानुभूती नाही तिच्याविषयी, उलट तू तिलाच नावं ठेवतेस. नाही, पण याआधीच तुला समज द्यायला हवी होती. बट बेटर लेट अँड नेवर. यानंतर घरातल्या कुठल्याही प्रश्नामध्ये तू लक्ष घालायचं नाही, बोलायचं नाही, आणि लक्षही घालायचं नाही. तेव्हा अर्पिता बोलते की बोलायचं नाही म्हणजे मूग गिळून बसायचं? बोलायचंच नाही? एवढी कोण लागून चालली ती चिंगी? मुळात ती घरात असली नसली काय फरक पडतो? तेव्हा समर बोलतो तसंही तू घरात असली नसली तर काय फरक पडतो अर्पिता? जसं चिंगी इथे न राहिल्याने काही बिघडत नाही ना, तसं तू सुद्धा इथे न राहिल्याने काही बिघडत नाही. तुलाही तुझं घर आहे, तू जा तिकडे राहून, तुलाही ह्या घराचे दरवाजे नेहमी उघडे आहे, पण तू प्रत्येक वेळेस इथल्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करायची, याचा अर्थ असा होत नाही. तुझ्या सासरी निघून जायचं आहे. इथे काय घडतं आहे
काय घडत नाही हे बघायला आम्ही आहोत. त्यासाठी तुझी इथे काही गरज नाही. तुझ्या मुलीला तिथे तुझी जास्त गरज आहे, इथे नाही. तेव्हा अर्पिता बोलते की तू असं नाही करू शकत दादा. तेव्हा समर बोलतो की मी असं करतो आहे. तेव्हा अर्पिता बोलते की म्हणजे मला माहेरी येण्यासाठी बंदी आहे. तेव्हा समर बोलतो की मी असं म्हणतच नाही. पण तुला तिकडे काही त्रास आहे, तुझी सासू त्रास देते, नवरा त्रास देतो, तिकडे तुला तुझ्या मुलीची गरज आहे ना. हे बघ अर्पिता, असं नाही की तू इथे यायचं नाही, पण लग्न झालेल्या बहिणीने घरातल्या इकडच्या मॅटरमध्ये ढवळाढवळ करायचे नसते आणि मुलाच्याही नाही आणि मुलीच्याही आईवडिलांनी ढवळाढवळ करायची नसते. ही वेळ तुझ्यावर आली नसते अर्पिता, पण तू ज्या पद्धतीने वागते ना त्यामुळे मला हे बोलावं लागतंय. वाईट वाटतंय मला, पण तू निघून जा या घरातून. तेव्हा मल्लिका बोलते की समोर तुला माहिती नाही ती काही पण बोलते, माफ कर ना तिला, असं का बोलतोयस. तेव्हा समोर बोलतो की नाही काकू, मी माफ करतच आलो ना इतक्या दिवस, पण आता नाही. मुली माहेरी येतात ते 4 दिवस लाड करून घेण्यासाठी, इथे ठाण मांडून घेण्यासाठी नाही. तुझी बॅग घे आणि चालती हो. तेव्हा अर्पिता बोलते की मी इथून कुठेही जाणार नाही आहे. तिकडे आदिरा मंदाकिनीला सांगून थकते, पण मंदाकिनी ऐकतच नसते आणि उलट आदिरावर हात उचलते. आदिरा तिचा मंदाकिनीचा हात धरते आणि बोलते की आई, मला इथून पुढे माझ्यावर हात उचलायचा नाही. तुमच्या मुलीच्या चांगल्यासाठीच सांगतो, पण तुम्हाला ऐकायचं नाही ना तर गेलाच उडस. तेव्हा मंदाकिनी बोलते की बघ गेला उडत बोलले. तेव्हा रोहनही पुढे येतो आणि स्वानंदीचे बाबा बोलतात की बरोबर आहे, ती बोलली ना ते बरोबरच आहे, कारण की तुला सांगण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला पण नाही ना, तुला ऐकायचंच नाही. तेव्हा रोहन बोलतो की आम्ही सूच्या भल्यासाठीच कालपर्यंत विचार करतो आहे, कारण की हे खूप महागात पडणार आहे तुम्हाला दोघींना. पण जाऊ दे, तुलाही ऐकायचं नाही ना. पण आई, एक तुला शेवटच सांगून ठेवतो आहे की इथून पुढे माझ्या बायकोवर हात उचलायचा नाही. तेव्हा मंदाकिनी रडायला लागते, परमेश्वरा मला नाही राहायचं इथे, आणि असं म्हणून ती आतमध्ये खोलीत चालली जाते. तेव्हा समोर बोलतो की काय बोलतोय मी, पटकन तुझ्या बॅग घे आणि चालती हो. तेव्हा अर्पिता बोलते की तुला कळत नाही का दादा, मला कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा समोर बोलतो की मी तुला ऑप्शन देत नाही अर्पिता, बॅग घे आणि चल. तेव्हा अर्पिता बॅग घ्यायला जाते. तेव्हा मल्लिका बोलते की समर, अरे नको असं का करतोयस, तिचं मन नाही रमत तिकडे. तेव्हा समर बोलतो की मग घटस्फोट घे, सोड त्याला, तो तिची मुलगी तिकडे सांभाळत बसला आहे आणि ही इथे घेऊन काय करते, नको त्या प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करते. तेव्हा अर्पिता येते आणि बोलते की दादा मला नाही जायचं आहे. तेव्हा समोर बोलतो की नाही, तुझ्या रडण्याने मी पिघळणार नाही आहे, जा तिकडे. तेव्हा अर्पिता बोलते की मी आहे म्हणून तू असं करतो आहे ना, आधी राहिली असती तर सगळं तिचं ऐकून घेतलं असतं. तेव्हा समोर बोलतो की तीसुद्धा तुझ्यापेक्षा समंजस आहे, तिची सासूचं तिचं पटत नाही तरीसुद्धा ती राहते, तुझ्यासारखी इथे येऊन ठाण मांडून बसलेली नाही आहे. आणि काय ना, तुला जावं लागणार आहे. तुझ्या घरातली लोकं सुशिक्षित आहे, शिकलेली आहे, सगळं आहे, पण काय तिच्यापेक्षा तुझी परिस्थिती खूप बेटर आहे. तेव्हा अर्पिता बोलते की तोच तर प्रॉब्लेम आहे, ती सगळी हुशार आहेत आणि मला माठ समजतात. तेव्हा समोर बोलतो की मग माठ नसल्यासारखी वागू नको, तुझी हुशारी दाखव. तेव्हा मंदाकिनी बोलते की समर एकदा माफ कर ना तिला, जाऊ दे ना. तेव्हा तिला तिथे खूप स्ट्रेस येतो. तेव्हा समोर बोलतो की काकू, असं कुठलंच घर नाही जिथे स्ट्रेस नाही आहे. भांड्याला भांडे लागतं, वादावादी होतात, संसारात सगळं होतं, पण मग सगळं स्ट्रेसमुळे काही संसार मोडत नाही लोक. आणि इतकं जर त्रास होत असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहा, वेगळी राहा, काहीतरी कर, पण इथे येऊन ठाण मांडून बसायची गरज नाही. आणि अर्पिता सासरी जाणार आहे यापासून मला कोणीही रोखणार नाही. समोर अर्पिताचा हात पकडतो आणि तिला घेऊन जातो. तेवढ्यात त्यांचा स्टाफ मेंबर तिची बॅग घेतो आणि घेऊन जातो. तेव्हा अंशू बोलतो की रिडिक्युलस आहे हे सगळं, आज मला कळलं मॉम, तुझ्या मुलांना या घरात काहीही स्थान नाही आहे. तेव्हा आजी बोलते याच्या अजून डोक्यात प्रकाश पडलेला नाही आहे, मल्लिका बघ आता तू. तेव्हा आजी निघून जाते. तेव्हा मल्लिका पुढे येते आणि स्वानंदीला बोलते की खूप बरं वाटलं असेल ना माझ्या मुलीला घरातून काढून, तिच्याच घरातून. तेव्हा स्वानंदी बोलते की सॉरी, राग म्हणून घेऊ नका, तुमच्या प्रभावाखाली राहण्यापेक्षा ती सासरी राहील तर तिचं आयुष्य जरा लवकर मार्गी लागेल. तेव्हा मल्लिका बोलते की मुलगी गेली माझी, पण आता सून घरी आली, आता त्या सुनेकडूनच तुला कशी वटणीवर आणते बघ. तेव्हा स्वानंदी बोलते की ती तुमची सून होण्याआधी माझी लहान बहीण आहे. आणि अजून पण एक गोष्ट सांगते की थांबवा हे सगळं करून कोणालाच फायदा होणार नाही ना, तुम्हाला ना कोणाचाच. तेव्हा स्वानंदी बोलते की काय ना, स्वतःचं वागणं थांबवा, नाहीतर एक दिवस मुलीसारखंही तुम्हालाही. तेव्हा ती बाहेर दरवाजाचा रस्ता दाखवते आणि तिथून चालली जाते. मल्लिकेला खूप संताप येत असतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.